अबुआ हातेरे अबुआ राज, आमच्या भूमीत आमचे राज्य ही घोषणा देऊन आदिवासी समाजात नवी चेतना निर्माण करून उलगुलांची मशाल पेटवणारी क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त वसमत येथे भव्य मिरवणूक आणि विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त वसमत शहरात मोठ्या उत्साहात त्यांच्या स्मृतीस वंदन करण्यासाठी भव्य कार्यक्रमाचे आणि मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले। या मिरवणुकीत स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होते। या प्रसंगी वसमत तालुक्याचे आमदार राजूभैया नवघरे यांची प्रमुख उपस्थिती होती, तर अब्दुल हाफिज अब्दुल रहमान, प्रभावतीताई खंदारे, कन्हैया बाहेती, रमेश दळवी, आलिमोद्दीन, वसंत चेपुरवार, कार्यक्रमाचे अध्यक्ष विठ्ठलराव पोटे, गणाजीराव बेले, सतीश पाचपुते, ॲडव्होकेट बोडके, सौ सूर्यकांताताई मिराशे, डॉक्टर किशनराव गारोळे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनसावली न्यूज वसमतसाठी बाळासाहेब कांबळे। मुळात आज आपण बघतोय की क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा ही यांची 150वी जयंती, ऐतिहासिक अशा पद्धतीने हे वर्ष आणि या 150व्या क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या दृष्टिकोनातून आज देशामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, विविध पातळीवर प्रशासन यंत्रणा या माध्यमातून ही जयंती साजरी होत आहे। कारण क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांचा जो लढा आहे तो या ठिकाणी असणाऱ्या इंग्रज राजवटी विरोधामध्ये त्यांनी या ठिकाणी आंदोलन पुकारलं आणि एक मोठा संघर्ष उभा केला आणि या देशामधल्या तरुणांना, या देशामध्ये असणाऱ्या सर्व समाज बांधवांना एक लढण्याची जिद्द दिलेली आहे की हुकुमशाही आणि दडपशाहीच्या विरोधामध्ये संघर्ष पुकारण्याचा जो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व जे महापुरुष या देशातले ज्यांचं जे आंदोलन आहे तर ते आंदोलन या ठिकाणी क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडाने उभं केलेलं आहे आणि त्यामुळं सर्व समाज बांधव आज क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडांच्या या विचारांमध्ये सहभागी आहेत आणि त्या माध्यमातून ते सर्वजण याच्यामध्ये सहभागी होत आहेत आणि सहभागी होणं हे खऱ्या अर्थाने काळाची गरज